वालेकुम, नमस्कार मित्रांनो. माझं नाव सैफ पटेल. मी कोकणात राहतो आणि नेवरे हे माझं गाव आहे. तर आज आपण आलो आहोत आपल्या जवळच्याच एका गावात धामणसे, जिकडे आपण पाहणार आहोत कोकणात कशाप्रकारे आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती केली जाते. तर पारंपरिक शेतीमध्ये हा एक बैलाने जी नांगरणी आपण करतो तो एक प्रकार आहे. इकडे मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे नांगरणी केली जाते. सध्याच्या टाईममध्ये जर आपण पाहत असाल तर महाराष्ट्रात पारंपरिक शेती ही खूप कमी झालेली आहे. ह्या पारंपरिक शेतीचं प्रमाण खूप कमी होण्याचे कारण आहे की आधुनिक शेतीमध्ये नवीन ट्रॅक्टर्स, नवीन यंत्र शेतीची उपलब्ध आहेत. तर शेतकरी वर्ग हा आधुनिक शेतीकडे वळलेला आहे. तर त्यांनी ही शेती भरपूर प्रमाणात आपल्याला कमी दिसून येते. मित्रांनो, लावणीच्या अगोदर पण शेतकऱ्यांची खूप मेहनत असते. शेतकऱ्यांना लावणीच्या अगोदर भाजावळ करावी लागते. भाजावळीनंतर ते शेत चांगलं झाडून घेऊन त्याच्यानंतर पावसाची जेव्हा सुरुवात होते त्या सुरुवातीला त्यांना बियाणे पेरावे लागतात. बियाणे पेरल्यानंतर जी दाढ आपण इकडे पाहू शकता, जी दाढ असते ती शेतात लावली जाते आणि शेतात लावल्यानंतर ते परत काढून जेव्हा पाऊस चांगला सुरू होतो, जेव्हा जून जुलै महिना सुरू होतो, जून जुलैच्या महिन्यात नांगरणी सुरू होते आणि नांगरणीनंतर ही दाढ जी आहे ती दाढ परत शेतामध्ये लावली जाते. तर मित्रांनो, लावणी करण्याच्या अगोदर जी बियाणे जे पेरलेले असतात त्याची दाढ येते शेतातून. ती नांगरणी करून त्याच्यात दाढ पेरली जाते. ही दाढ जेव्हा नांगरणी होते त्याच्यानंतर परत शेतात अशा प्रकारे इकडे परत लावली जाते. आणि हा जो गट्टा आहे याच्यातून ही वेगळी करून प्रत्येक ठिकाणी नांगरणी केलेल्या ठिकाणी ती पेरली जाते. पारंपरिक शेती केली जाते. नांगरणी आपली बैलांच्या हातावरती केली जाते. तर आता आपण पाहू शकतो आधुनिक पद्धत जी ट्रॅक्टरद्वारे, जी नवीन टेक्नॉलॉजीज आता शहरामध्ये देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. तर त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेतकरी लोक आता ट्रॅक्टरने नांगरणी करत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा एक चांगला फायदा होतो. त्यांची मेहनत थोडी कमी होते. पण आपल्याला पारंपरिक पद्धत ही पण जोपासली पाहिजे, कारण बैलाची नांगरणी हा विषय जो आहे आता सध्या आपल्याला भारतामध्ये खूप कमी दिसतो कारण आधुनिक पद्धतीमुळे. पण आधुनिक पद्धत ही पण आपल्याला एक फायदेशीर आहे, कारण शेतकऱ्यांना त्याचा चांगला उपयोग होतो, शेतकऱ्यांची मेहनत कमी होते. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आधुनिक पद्धत ट्रॅक्टरद्वारे कशी केली जाते. कोकणात ही आधुनिक आणि पारंपरिक शेती केली जाते. ही मी आता तुम्हाला दाखवलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या अजून काही व्हिडिओ पाहायचे असतील शेती संबंधित किंवा कोकणासंबंधित, तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.